आपण नळ आणि टाकी यांच्यावरची गणितं बघत होतो, जी की आपल्याला वर्क ऑन टाइमच्या त्या एलसीएम काढून जो आपण इफिशियन्सी काढत असतो त्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याचे गणितं सॉल्व्ह करत होतो, राईट. ए या नळाने एक टाकी भरण्यासाठी 8 तास लागतात, टाकी भरतोय म्हणजे पॉझिटिव्ह आला. तसंच बी या नळाने ती टाकी रिकामी होण्यासाठी 20 तास लागतात. बघा, रिकामी होण्यासाठी जास्त टाइम सांगितलाय म्हणजे त्याची इफिशियन्सी कमीच असणार आहे, ठीक आहे. आणि भरणाऱ्याची जास्त असणार म्हणजे अल्टिमेटली आपल्याला सगळ्यात शेवटी टाकी भरलेली भेटणार आहे कधी ना कधीतरी, बरोबर आहे. जर का असं असेल की भरायला 20 तास लावतोय आणि 8 तासात रिकामी करतोय, दोघं जणांनी जर का ती टाकी भरायला सुरुवात केली तर ती टाकी कधीच भरणं शक्य नाही. म्हणजे टाकीला समजा वरनं एक छोटा वाला नळ आहे ज्याला टाइम जास्त लागतोय आणि खालनं निघणारा जो नळ आहे तो मोठा वाला आहे, ती टाकी कधीच भरणं शक्य नाही, बरोबर आहे. सो हे बेसिक लॉजिक झालं याच्यामधलं, सांगण्यासारखी पण काही गोष्ट नव्हती याच्यात. बी टाकी रिकामी करते म्हणजे मायनस, राईट. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले परंतु 6 तासांनंतर नळ बी बंद केल्यास उर्वरित टाकी किती वेळेत भरेल? जर 6 तासांनंतर ए नळ बंद केला तर बी मुळे भरलेली टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल? दोन्ही कंडिशन आपल्याला सांगितल्या 6 तासाच्या नंतरच्या. आपण यांचा काय घेणार एलसीएम? 8 आणि 20चा तोंडी व्हायला पाहिजे आतापर्यंत 40 हा त्यांचा काय असेल? एलसीएम असेल, राईट. 8 पंचे 40, 20 दुने 40. प्रोडक्टिव्हली किती भरलं जाते माझ्याकडे? 3 युनिट. ही कंडिशन मला 6 तासांपर्यंत न्यायची ना, तास सांगितलं ना, 6 तासांपर्यंत न्यायची, 6 तासापर्यंत, बरोबर आहे. किती झाले युनिट? 18 युनिट झाले भरून, 18 युनिट भरून झालेत, राईट. आता त्यांनी पहिली कंडिशन काय सांगितलेली आहे की आपण बी नळ बंद केलाय, बरोबर आहे. आता बी नळ बंद केलेला आहे, टाकी उरली किती नेमकी ते बघू आपण. याच्यातनं 18 चालले गेले, उरले किती? 22, बरोबर. 18 आणि 2 20 आणि 22, बरोबर. आता बघा 18 टाकी भरलेली, 22 ही टाकी उरलेली, 22 युनिट उरलेले. बी नळ आपण बंद केलेला आहे, फक्त आता कोण काय ए नळ चालू आहे तो फक्त भरतोय, तर मग पूर्ण वेळ किती लागणार आहे? 22/5. पहिल्याचं आन्सर काय मग आपलं? 22/5. कसं ते आलं लक्षात? बघा, सगळी टाकी 6 तासांमध्ये आपण 18 युनिट भरले हे आपल्याला मान्य आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण तो रिकामा करणारा जो नळ आहे तो बंद केला, म्हणजे आता फक्त भरणारच नळ चालू आहे. 18 युनिट तर भरले, 40 टाकीपैकी 18 युनिट भरलेले आहेत, उरलेत किती? फक्त 20 युनिट. ते 20 युनिट आता दर मिनिटाला 5-5, 4 मिनिटांमध्ये तर 20 युनिट भरले असतील, उरले किती? 2 युनिट, ते पण 5च्या स्पीडने भरायचे, ठीक आहे. हा असं सिंपल आहे. 22/5 काय आणि 4.2/5 काय? एकच आन्सर आहे. दुसरा काय म्हणतोय की ठीक आहे तुम्ही 6 तासांमध्ये भरलेला आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही कोणता नळ बंद केलाय? ए नळ बंद केलाय, म्हणजे सध्या जी भरलेली टाकी आपली ही 18 ती आता -2 म्हणजे 2 रिकामी होणार आहे. प्रत्येक तासाला 2 म्हणजे किती? 9 तासात पूर्ण टाकी रिकामी. एका तासामध्ये किती काढतोय तो? 2 काढतोय, वजा करतोय म्हणजे 2 काढतोय, 2 रिकामं करतोय, 2 युनिट रिकामं करतोय. माझ्याकडे आहेतच 18 युनिट, भरण्याचा तर विषयच संपलेला आहे, म्हणजे आहे त्या कंडिशन पासून खाली जाणार आहे. भरणार तर नाहीच ना, कारण की भरणार नळच बंद केलाय आपण, बरोबर. सो आता 18 युनिट रिकामे करण्यासाठी त्याला 2च्या हिशोबाने 9 तास लागणार. आलं लक्षात? पुढचा क्वेश्चन. ए या नळाने, ओके मला असं वाटतं हाच क्वेश्चन रिपीट झालेला आहे, ठीक आहे. ओके, ABC या नळांनी स्वतंत्रपणे 12, 15 आणि 20 तासात एक टाकी भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी बी व सी यांच्या नळाने टाकी भरण्यास सुरुवात केली. मला असं वाटतं की ओके ठीक आहे, बघून घेऊ आपण काय ते. ए बी सी, ठीक आहे. 12, 15 आणि 20 बी आणि सी नळाच्या सहाय्याने टाकी भरण्यास सुरुवात झाली, म्हणजे मायनस हा असणार आहे ए, ठीक आहे. यांचा एलसीएम काढून घेऊ शकतो आपण. किती येतोय? 60. 12 पंचे 15 चोक 20 त्रिक
5 हा मायनस असणार आहे. प्रोडक्टिव्हली किती भरल्या जात आहे माझ्याकडे युनिट? 4 आणि 3 7. 7 मधनं 5 निघून जात आहेत प्रत्येक मिनिटाला किंवा तासाला प्रत्येक तासाला 7 भरल्या जातात, 5 निघून जातात. म्हणजे उरले किती? प्रोडक्टिव्हली 2च उरलेत. आणि त्याच वेळी ए नळाने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासांनी भरेल? प्रोडक्टिव्हली माझ्याकडे 2च युनिट भरल्या जातात. 60 युनिट भरायला मला किती तास लागतील? 30 तास लागतील. ओके, आलं लक्षात? बघा, आपले नळावरचे आता हे सिंपल असेच गणित असतात. ठीक आहे, आपल्याला ते वाटताना अवघड वाटतात. ट्रेडिशनल मेथडनी ते 1/15 1/12 आणि 1/20 करत जा, नका जाऊ. त्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. ठीक आहे, म्हणजे अशा ह्या सिंपल कंडिशन मध्ये येतात. पण जर का त्यांनी काही वेगवेगळे आपल्याला सांगितलं की ए नळ बंद केला आणि मग उरलेलं किती, मग तेव्हा तो खूप प्रॉब्लेम येतो. बरोबर, त्याच्यामुळं ह्या पद्धतीने जा, कुठलेही गणित तुम्हाला सोडवता येईल. ठीक आहे, आता आपण एक नवीन टाईप शिकूयात. ठीक आहे, नवीन टाईप मध्ये बघा, एक समचलन आणि व्यस्त चलन नावाचा एक प्रकार असतो. ठीक आहे, त्याला आपण डायरेक्टली प्रपोर्शनल, इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणतो. बघा, हे डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इकडे इन्व्हर्सली प्रपोर्शनल. बरोबर आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल मध्ये काय, तर आपला रेशो वाढला की संख्या पण वाढेल. बरोबर आहे. मी जर का 2 ला 18 म्हणलोय तर 5 ला किती म्हणेल? बरोबर आहे. आपण असंच करतो ना, 2 ला 18 तर 5 ला किती? मग इथे तुम्ही काय करता? तिरकस गुणाकार करता. याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक सोपी मेथड पण सांगितली होती की माझ्या 2 ला 18 तर माझ्या 5 ला किती? माझ्या 2 या रेशोला 18 रुपये म्हणल्या जाते. माझ्या 2 या रेशोला 18 रुपये म्हणल्या जाते, तर माझ्या 5 या रेशोला किती रुपये म्हणल्या जाईल? बघा, इथे सेम युनिट आहे. बरोबर आहे, सेम. हाच तिरकस गुणाकार करता ना तुम्ही. बरोबर आहे. तर आपण इथे काय केलं? 9 9 5 45. ठीक आहे, आता बघा, याच्यामध्ये हे जर का मी खोडलं आणि तुमचा तिरकस गुणाकार इथं 45 हे लक्षात ठेवा. राईट, तुम्ही तिरकस गुणाकारामध्ये इथं काय संख्या येणार म्हणून तुम्ही इथं काय घेता? एक्स घेता. मग यांचा तुम्ही तिरकस गुणाकार करता. काय करता तिरकस गुणाकार? 2x बरोबर 18 गुणिले 5. एक्स हा जशाला तसा, मग 18 गुणिले 5 छेदस्थानात 2. मी पण तुम्हाला हेच सांगितलं होतं मगाशी. माझ्या 2 ला 18 तर माझ्या 5 ला किती? शेवटी तेच होईल. 9 9 18 8 5 9 5 45. म्हणजे इथे किती येईल? 45 येईल, कारण की 45 एक्स ची किंमत येणार. बरोबर. त्याच्यापेक्षा सिंपल अजून केलंय ना आपण. किंवा मग ज्यांना एवढंही करायचं नाहीये, ठीक आहे, ज्यांना एवढंही करायचं नाहीये, तिथल्या तिथे जर का त्यांना हवं असेल तर ती सुद्धा एक टेक्निक आहे. इथंच बघायचं, एक तर जो मिडलवाला आहे ना, मिडलवाला, आता ह्या दोघांमध्ये, ह्या तिघांमध्ये हा मिडलवाला आहे. हा इथं पण कनेक्ट करतो आणि इथं पण कनेक्ट करतो. ठीक आहे, 2 हा काय झालाय? हा इथं मिडलवाला अंक झालेला आहे. राईट, तो तिकडे 8शी पण 18शी पण कनेक्ट करतो आणि 5शी पण कनेक्ट करत असतो तो. बरोबर आहे. बघा, आता आपण जेव्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं होतं तर काय आलं होतं? 18 गुणिले 5 छेदस्थानात 2 असं चालू होतं. म्हणजे हा 2 ह्या 18ला तरी भागू शकतो, नाही तर 5ला तरी भागू शकतो. बरोबर, असाच त्याचा अर्थ झाला ना. म्हणून तो मिडलला आहे, म्हणजे छेदामध्ये आहे आणि तो कनेक्ट करतोय दोघांना सुद्धा. तर बघायचं की नेमका रेशो कोणासोबत मॅच करतोय, त्याचा कोणासोबत रेशो मॅच करतोय. हा याच्या किती पटीत आहे ते बघायचं, नाही तर हा इकडून याच्या किती पटीत आहे ते बघायचं. ह्या 2 गोष्टी जर का तुम्ही बघितल्या तर तुम्हाला तो गुणाकार काटाकाटी करायची सुद्धा गरज नाही पडत. ठीक आहे, बघा कसं. हा 2 18ला कनेक्ट करू शकतो. किती मल्टिप्लिकेशन मध्ये? इंटू 9. 9 पट आहे ना, 2च्या 9 पट किती आहेत? 18. मग 5च्या पण 9 पट करा, किती येतात? 45. झालं. काटाकाटी करायची सुद्धा गरज नाही, फक्त तुम्हाला एवढंच फाइंड आउट करायचं होतं. आलं लक्षात? किंवा मग कधी कधी असं होतं की हा याच्या समोरच्याची नाही पण याच्याशी कनेक्ट करू शकतो. ओके, तसं जर का तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या 6ला, ओके, 6ला 31 आपण असं पकडूयात. ठीक आहे, प्रत्येक वेळेस समोरच्याशीच कनेक्ट करेल असं काही नाही. असं जर का मी दिलं 6ला 31 तर 18ला किती होऊ शकतं, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मिडलवाला अंक कोणता आहे? असं हे जर का मी असं लिहिलंय 6ला 31 तर 18ला किती? मिडलवाला हा आहे, हा याच्याशी तरी कनेक्ट करेल, नाही तर याच्याशी तरी कनेक्ट करेल.
राईट. आपण फक्त डायरेक्टली प्रोपोर्शनल बद्दल बोलतोय. ओके, हा याच्याशी कनेक्ट करतोय का? नाही. 6च्या पटीमध्ये कधीच 31 येत नाहीत, पण 6च्या पटीमध्ये किती येतात? 18 येतात. किती येतात? मल्टिप्लाय बाय 3. मग याचंही मल्टिप्लाय बाय 3 करून घ्या. किती येतं? 93 झालं. याचा तिरकस गुणाकार काटाकाटी काय ते तुम्ही करायचं ते बघून घ्या, येतं तसंच येतं. आले लक्षात? किंवा मग सेम मी जसं सांगतो तसं नेहमी तुम्हाला की माझ्या 6ला 18 म्हणतायत, बरोबर? नाही सॉरी, माझ्या 6ला किती म्हणतायत? माझ्या 6ला किती म्हणतायत? 31. तर माझ्या 18ला किती? इथंच कनेक्ट होईल नाही, 93. आलं लक्षात? बघा आता हे झालं डायरेक्टली प्रोपोर्शनलचं. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं? हा वाला बघायचं फक्त की हा तिरकस गुणाकार करता ना तुम्ही. माझ्या याला एवढे म्हणाले तर माझ्या एवढ्याला केवढे म्हणतील, बरोबर आहे? यालाच आपण काय करतो? माझ्या एवढ्याला एवढा आहे तर माझ्या एवढ्याला केवढं, म्हणजे रेशोमध्ये. हे कुठं असतं? हे रेशोमध्ये असतं. फॉर एक्झाम्पल बघा आता, म्हणजे रेशो वाढला तर किंमत वाढते हे तर समजून सांगितलं मी तुम्हाला. समजा माणसं वाढले तर त्यांचा पगार पण वाढेल, बरोबर आहे? मी जेवढे माणसं लावली आहेत कामाला, बरोबर आहे, समजा मी आधी 10 माणसांना 1,500 रुपये देत होतो, बरोबर आहे, तर आता जर का मी 20 माणसं लावले तर मला किती पगार द्यावा लागेल? तर पगार जास्त द्यावा लागेल, बरोबर आहे की नाही? बघा, माणसं आधी किती होती? 10, त्यांना मी 1,500 देत होतो. आता माणसं किती वाढली आहेत? 20, 15 पकडू किंवा 20 पकडू. 20 जर का पकडली आपण, माणसं किती पकडली? 20 पकडली. माणसं वाढली आहेत ना, तेव्हा मला पगार सुद्धा, मला माझा खर्च तर वाढेल, मला त्यांचा पगार द्यायचा पण वाढेल, बरोबर आहे? म्हणजे काय डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय? तर फक्त एक गोष्ट तुम्ही नीट डोकं लावून विचार करून एक गोष्ट बघायची. ठीक आहे, शक्य झालं तर ही डायग्राम तुम्ही तुमच्या याच्यात काढून घ्या. माझ्या एवढ्या चौकोनाला ते जर का एवढा सर्कल म्हणतात तर माझ्या एवढ्या चौकोनाला केवढा सर्कल म्हणतील, हे आपण एवढंच काढतो. आणि मी हे डायग्राम अशी याच्यामुळे चौकोन दिला कारण की तुम्हाला लक्षात यावं की हा सेम युनिट आहे म्हणून. हे एकाच युनिटचे पाहिजे. ठीक आहे, चौकोन इथे आणि सर्कल इथे असं नाही जमणार. मग सर्कल ठेवायचं तर खाली सर्कल, साईडला सर्कल, वर चौकोन, असं. म्हणजे युनिटसाठी सांगतोय मी. ठीक आहे, तुम्हाला फक्त डायरेक्ट मध्ये एकच गोष्ट चेक करायची आहे. एक गोष्ट वाढली तर दुसरी पण गोष्ट वाढणार. रेशो वाढला, संख्या वाढली, बरोबर आहे? मग नको आता स्पीड टाइम डिस्टन्स मध्ये आता नको जायला. ठीक आहे, मग किंवा मग लेबर्स वाढले तर त्यांचे चार्जेस पण वाढले, येतं लक्षात? म्हणजे अशा गोष्टी जर का एक गोष्ट वाढली तर दुसरी पण वाढते. ओके, इनव्हर्स मध्ये काय होतं? एक गोष्ट वाढली की दुसरी गोष्ट कमी होती. आणि हे मॅक्झिमम टाइमला वेळेबद्दलच असतं, म्हणजे वेळेबद्दलच याला घेतात. बऱ्याच वेळेस याला वेळेबद्दलच घेतात. ठीक आहे, टाइमवरच असतात ही गणितं अशी. बघा, जर का आपण मी स्पीड वाढवला गाडीचा, बरोबर आहे, मला इथून 240 किलोमीटरच जायचं, राईट? 60च्या स्पीडनी गेलो, किती वेळ लागणार आहे? 4 तास 240 किलोमीटरसाठी, बरोबर आहे? मी जर का स्पीड वाढवलाय, ठीक आहे, स्पीड वाढवून किती केला? 80 केला, तर आता काय झालं? टाइम कमी लागला, मला 3 तास लागतील, 8 त्रिक 24, बरोबर आहे? म्हणजे काय झालं? एक गोष्ट वाढली की दुसरी गोष्ट अल्टिमेटली कमी होती. आणि हे वेळेबद्दलच केल्या जाऊ शकते, बरोबर? माणसं जर का मी जास्त लावली, पगार वाढतोय पण काम करण्याचा टाइम कमी होतोय ना, बरोबर नाही? एक काम करण्यासाठी जेव्हा मला 15 दिवस लागतात किंवा, बरोबर आहे, मी जर का अजून एक माझ्यासोबत माणूस ठेवला तर मला दिवस कमी लागतील. आता ऑब्व्हियसली ते आमच्या कार्यक्षमतेवर आहे, आमच्या इफिशियन्सीवर आहे. पण जर का तो मदतीला आला तर काय टाइम कमीच लागणार आहे ना. सो ते काय झालं? इनव्हर्सवाली कंडिशन झाली, राईट? मग ह्या वेळेस काय केलं जातं? ही झाली पहिली कंडिशन. कंडिशन टू कंडिशन जायचं आपण. 60च्या वेळेस किती होतं टाइम? किती आहे? 4. 80च्या वेळेस किती आहे? 3. ही एक कंडिशन, ही एक कंडिशन. आता ह्याच याच्यावर पुढचे आपले सगळे गणित डिपेंड करतात, राईट? ह्याच याच्यावर आपले सगळे गणित असणार आहेत, राईट? त्याच्यावर एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला फक्त मी लिहून देतोय, लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला तर काही गरज पण नाही पडणार, त्या फॉर्म्युल्याची पण गरज नाही पडणार. M1 D1 T1 अपॉन W1 इक्वल्स टू M2 D2 T2 अपॉन W2. बरोबरच्या इकडची झाली ही एक कंडिशन, बरोबरच्या पलीकडची झाली ही एक कंडिशन. एवढी माणसं असताना एवढ्या दिवसांमध्ये एवढा वेळ लावून एवढं काम करतात,
असा प्रश्न असणार. इथून पुढे आपल्या स्लाइडवर अशा टाईपचे प्रश्न आले की आपण ह्या फॉर्म्युल्याने सोडू. बघा, इतके माणसं इतके इतके दिवस इतके इतके तास करून एवढं एवढं काम संपवतात. तर इतके इतके माणसं इतके इतके तास देऊन एवढा एवढं वेळ देऊन किंवा काय डेज एवढे एवढे दिवस एवढे एवढे तास देऊन केवढं काम करतील किंवा कसं करतील काय करतील. मग याच्यामध्ये आपल्याला कधी कधी दिवस फाइंड करा म्हणतील, कधी टाइम फाइंड करा म्हणतील, कधी हे सगळं दिलेलं आहे तर माणसं फाइंड करा म्हणतील किंवा मग एवढं सगळं दिलेलं असेल तर डब्ल्यू फाइंड करा म्हणतील. समजा क्वेश्चन मध्ये जर का त्यांनी आपल्याला हे वाक्य असेल ते शब्द असतील तेच काम म्हणजे काय झालं डब्ल्यू सेम झालेलं. डब्ल्यू मध्ये काही चेंजेस नाही आहेत. बरोबर आहे. डब्ल्यू सेम झालाय, वर्क सेम झालाय तर घ्यायचं कशाला. बरोबर आहे की नाही. अल्टिमेटली काय होतं, हा W1 इकडे चालला जाईल, हा W2 इकडे चालला जाईल. काही फरक पडणार आहे का. काही फरक पडणार नाही. कारण की जरी तेच पकडलं फॉर एक्झाम्पल मी इथे दाखवतो तुम्हाला. बघा M1 D1 T1 आपण मी समजा म्हणतोय की 15 काम आहे. कामच आपण 15 पकडले. मग ते 15 काही असू शकतं. 15 भाकऱ्या खाणं असू द्या, 15 किलोमीटरचा रस्ता असू द्या किंवा 15 विटांची भिंत असू द्या, काही असू द्या. ठीक आहे. मग इथे काय येईल M2 D2 T2 आणि इथे परत काम तेवढंच आहे 15 खुर्च्या असू द्या, 15 कपाट असू द्या, हे दोन्ही सेम आहेत. तर आपण काय करणार, हा छेदामधला इकडे गुणाकारामध्ये जाईल, सगळे 1 1 1 लागलेले आहेत. राईट. आणि हा इकडचा कुठे जाईल, इकडे जाईल परत, जिथे सगळे 2 2 2 लागलेले आहेत. बरोबर आहे. 15 आणि 15 कटच होतात. मग जर का तेच काम म्हणले तर ते घ्यायचं नाही. आलं लक्षात. ठीक आहे. आणि जर का काम डिफरन्स असेल, कामामध्ये जर का डिफरन्स असेल, काम वेगळं असेल तर ते डब्ल्यू दोन्ही ठिकाणी छेदामध्ये लावायचा, दोघांचाही लावायचा. ओके. सो आता बघा, ओके हे नाही आहे त्या टाईपचं गणित. ओके हे आहे. ठीक आहे. एक क्वेश्चन घेऊ आणि मग आपण बाकीचे क्वेश्चन पुढच्या लेक्चरमध्ये बघू. लक्षात घ्या, 12 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस, 12 कामगार 18 दिवस लागतात. तर इथून कंडिशन चेंज झाली. बरोबर आहे. 12 माणसं 18 दिवस. बरोबर आहे. तर त्याच कामाच्या 2/3 इतके काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. कामामध्ये बदल झालाय. पहिलाच क्वेश्चन तुम्हाला कामाच्या बदलाचा आलाय, म्हणजे कदाचित पुढे सोपे असतील मग क्वेश्चन. ठीक आहे. कामाच्या बदल ठीक आहे. 12 आणि 18, 12 माणसं 18 दिवस. तर 24 व्यक्तींना त्या कामाच्या 2/3 म्हणजे इथं आपण काम किती घेणार आहे 1, ह्या 1 2/3. किंवा मग मी समजा इथं कामालाच इथं जर का 3 ठेवलं असेल तर मग इथे किती येणार, फक्त 2. आलं लक्षात. कसं, मी तुम्हाला काय सांगितलं, त्याच कामाच्या इथल्यावाला कामाच्या 2/3. मग इथं आकडा असा लिहायचा जो की माझ्या ह्याच्याने कट करू शकतो मी ह्या खालच्या 3ने. येतं लक्षात. मी इथे जर का 3 ठेवलं, ह्या कामाला जर का मी इथे काय इमॅजिन केलं, 3 इमॅजिन केलं. बरोबर आहे. तर इथलं काम किती येतंय माझं 2, कारण की हे 3 3 कट होऊन जातील, मग उरलं किती 2. ह्या टॅक्स असतात. ठीक आहे. मग इथे परत 2/3 घेतलं तर मग त्याचं वर जाऊन दादा उलट करायचं का काय करायचं, 3 ला खाली ठेवायचं, 2 ला वर ठेवायचं, ते टेन्शनच नाही. हे ट्रिक्स अशा वापरायच्या. ठीक आहे. तिथले तिथे फक्त डोकं चाललं पाहिजे. बरोबर आहे. तर किती दिवस लागतील, काय फाइंड आउट करायचं आपल्याला, डेज फाइंड आउट करायचे, किती दिवस लागतील. काटाकाटी आहे, दुसरं काहीच नाही. फक्त मांडणीपर्यंतचं डोकं लागतं इथे. एकदा तुमची मांडणी सगळी झाली की तुम्ही काटाकाटी करायला मोकळे होऊन जाता. बघा 12 दुने 24, 2 ला 2 कट झाले, साइन त्रिक 18. काहीच नाही. किती काटाकाटी करायला पण 6 सेकंद नाही लागत मला. आलं लक्षात. मला म्हणजे काय, आपल्या सगळ्यांनाच फक्त मांडणी कुठपर्यंत कशी करायची तेवढं फक्त एकदा लक्षात आलं पाहिजे. ओके. पुढे 16 कामगारांना 100 साड्या विणायला हे झालं काम. आलं. 21 दिवस लागतात. 16 कामगारांना 21 दिवस लागतात 100 साड्यांसाठी. तर 200 साड्या, काम चेंज झाले तर 200 साड्या, काम चेंज झाले तर काम छेदामध्ये ठेवायचंच. 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील. आपल्याला आता काय विचारलं, M2 विचारलेला आहे. राईट. कुठल्या मागच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं आपल्याला, D2 विचारलाय ना इथे, यांनी सेकंड कंडिशन मधला विचारलाय, D2 विचारला होता. इथे काय विचारलंय आपल्याला, M2 विचारलेला. M2 कामगारच नाही, मॅनच नाही, माहिती ना, मॅन डेज टाइम अपॉन वर्क असं होतं ते. राईट. तर
0 0 0 0 कट झाले. ह्या 2नी ह्या 12ला भाग दिला, किती आलं? 6. राईट. ह्या 6ने आपण ह्या 21ला भाग देऊयात. बरोबर. 6ने तर जाणार नाही, पण 3ने तर जाईल. बरोबर आहे. 3ने जर का दिला आपण भाग, ते किती आलं? इथे 2 येईल, इथे 7 येईल. ह्या 2नी ह्या 16ला भाग दिला, 8. 8 हे 7 56. आलं? एवढंच करायचं. बाकी तुम्ही असे पण काटाकाटी करू शकता, किंवा मग 200 इकडं आणून ठेवा, मग पुढच्या स्टेपमध्ये हा 12 इकडे छेदामध्ये टाका. काही नाही. तिथं तुम्हाला आयोग कशा स्टेपनी उत्तर आणलं हे विचारत नाही. आयोग फक्त एवढं सांगतं की हा तुला दिलेला क्वेश्चन आहे, एवढा एवढा तुझ्याकडे या क्वेश्चनसाठी वेळ असणार आहे, तो वेळ वाचव, उत्तर दे आणि उरलेला वेळ पुढच्या क्वेश्चनसाठी टाक. फक्त उत्तर बरोबर आलं पाहिजे तुमचं, बस. बाकी काहीच नाही. फक्त याच्यामध्ये काय आहेत? कॅल्क्युलेशन्स आहेत. बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन. इथून पुढचे क्वेश्चन जे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.